पाहिलं तर कोल्हापूर शहरातील जनता असेल, अनेक नेते एकवटलेले आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही आज समाजकार्याला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आज या ठिकाणी 100व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना वंदन करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. सर, महापौर पदासाठी आपण म्हटलं की राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एक ठिकाणी महायुती घडलेली आपल्याला दिसते, ती म्हणजे कोल्हापूर. मग एवढ्या संयमानं एकमेकाला समजून घेऊन शिवसेनेने देखील अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांचा त्याग केला. एवढं समजून घेऊन ज्यावेळी आम्ही महायुती घडवलेली आहे, तर मग पुढच्या काळामध्ये आम्ही एकमेकाला समजून घेऊन खऱ्या अर्थानं 26 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, 15 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, 4 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत आणि 1 नगरसेवक आमच्या मित्र. संख्याबळ आहे आणि एवढं असताना 46 जण आम्ही एकत्र असताना आम्ही कोणताही वाद करणार नाही. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं गेल्या 2 निवडणुकांमध्ये 2010 असेल, 2015 असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची या कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता होती, त्या सत्तेमध्ये ज्या पद्धतीनं ही सत्ता राबवली गेली, त्या पद्धतीनं ज्या वेळेला काँग्रेसचा महापौर असेल त्यावेळी इतर पदं राष्ट्रवादीकडे होती, राष्ट्रवादीचा महापौर असेल त्यावेळी इतर पदं काँग्रेसकडे होती आणि जे काय ठरेल त्याप्रमाणे मग स्टँडिंग किती वेळा काँग्रेसनं घ्यायचं, राष्ट्रवादीने घ्यायचं, महिला बालकल्याण असेल, परिवहन असेल, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा करून निश्चितपणे मला खात्री आहे की हे तिन्ही नेते शिवसेनेवर कोणताही अन्याय करणार नाहीत. पण निश्चितपणे मला खात्री आहे की पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर या कोल्हापूर शहरावर होईल. स्वीकृत सदस्याच्या संदर्भात अजून तशी काय एकंदरीत आम्हाला लक्षात आलेलं नाही. पण निश्चितपणे जे काही कायद्याप्रमाणे नवीन कायद्याप्रमाणे निर्माण झालेली पदं आहेत ती त्या प्रमाणात आम्ही वाटून घेऊ. आपले जे नगरसेवक निवडून गेले त्यांनी काय आग्रह, रस्ते, पाणी, आरोग्य हे 3 मूलभूत प्रश्न अजून जनतेला माहिती. नगरसेवकाचं कामच ते आहे, मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना पुरवणं आणि या पुरवण्यामध्ये आमचे नगरसेवक कुठेही कमी पडणार नाहीत. कारण देशामध्ये, राज्यामध्ये आणि आता महानगरपालिकेमध्ये तिन्हीमध्ये एक सत्ता असल्यामुळं, ही सत्ता एकसंघ असल्यामुळं ज्या काही गोष्टींची या ठिकाणी बघा, ड वर्ग महापालिका आपली आहे, ड वर्ग महापालिका असल्यामुळं या ठिकाणी आर्थिक स्रोत फार कमी आहे. असं असताना मग राज्य शासन केंद्र शासनाचा आधार घ्यावा लागतो. मग केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्ही ठिकाणी महायुतीची सत्ता असल्यामुळं कोल्हापूर शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी कोणताही निधीची आम्ही कमतरता भासू देणार नाही. गेली अनेक वर्ष सुरू असलेला IT पार्कचा प्रश्न निकाली काढू, हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढू. शहरातले रस्ते तुम्ही बघा, गेल्या 4 महिन्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण, मी असेल, अमल महाडिक असेल, मॅरेथॉन बैठका घेतल्या. आज रस्ते बघा काय झालेले आहेत 4 महिन्यामध्ये. आणि अशा